नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जिते यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नोट्स जे आपण वही किंवा रजिस्टरमध्ये जे लिहितो, जे आपल्याला अभ्यासामध्ये जे सांगितलं जाते ते सर्व लिहितो, नोट्स बनवतो, नेमकं हे बनवणं किती फायदेशीर आहे ते आपण आज पाहणार आहोत। लक्षात घ्या, नोट्स बनवणे म्हणजे काय आहे की जे आपल्याला शिकवल्या जाते शाळेमध्ये किंवा तुम्ही जर कॉलेजमध्ये असाल तर कॉलेजमध्ये, ट्युशनमध्ये, जिथेही पण तुम्हाला जे सांगितले जाते ते थोडक्यात संक्षेपमध्ये आपल्याला लिहायचं असते। ठीक आहे, ही एक सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट। दुसरा मुद्दा आहे की जे नोट्स आपल्याला समजलेलं आहे नाही समजलेलं आहे त्यासाठी ते लिहायचं असते आणि लिहिल्यानंतर संक्षेपपणा आणल्यामुळे काय होते की आपण काय शिकलो आणि त्याच्यातलं महत्त्वाचं काय आहे ते थोडंसं त्या पद्धतीने नोट्स आपण त्या नोटबुकमध्ये काढायचं असते। ठीक आहे, याच्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जे विशिष्ट जो भाग आहे त्या भागावर आपल्याला अभ्यास जो करायचा आहे त्याच्या नोट्स बनवणं आणि त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते काढणं ते खूप महत्त्वाचं आहे। याच्यामुळे नोट्स म्हणून लिहिणे ती खूप महत्त्वाची गोष्ट इथे ठरते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे नोट्समध्ये की जे आपण लिहिलेलं आहे, आजचा जो पाठ झालेला आहे किंवा जे मॅथ्सचं जे झालेलं आहे ते पुन्हा पुन्हा आपल्याला पाठ करायचं असते किंवा समजून घ्यायचं असते, लिहायचं असते, त्याच्यामधून अभ्यास करायचा असतो। बरोबर आहे, म्हणजे ते म्हणजे ते रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे तो भाग त्या दिवशी शिकवलेला आहे ते आपण नोट्समध्ये लिहिलेलं असल्यामुळे आपल्याला त्या दिवशी नेमकं काय काय झालं, कसं कसं झालं आणि ते नोट्समध्ये व्यवस्थित लिहिलेलं असल्यामुळे आपल्याला लवकर समजतो, तो भाग आठवतो की आपल्याला या सरांनी या पद्धतीने असं आपल्याला शिकवलेलं आहे। आणि ती जी रीत असेल किंवा जी माहिती असेल, जी मुद्दे असतील कोणत्या विषयाचं, तर ते तिथे पटकन लक्षात येते आणि नंतर मग आपल्याला पुन्हा पुन्हा ते शिकण्याची गरज नाही राहत, त्या मुद्द्यातूनच आपल्याला परफेक्ट माहिती मिळते। म्हणून नोट्स हे खूप महत्त्वाचं आहे रिव्हिजनसाठी। लक्षात घ्या, अभ्यासाच्या मध्ये हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे की जे अभ्यास करताना ही अडचण येऊ शकते की आपल्याला त्या दिवशी काय शिकवलं, मग नोट्स असल्यामुळे तुम्ही लवकर तो भाग तुम्हाला आठवतो। झालं, त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे रिव्हिजनचाच अर्थ असा आहे की तुम्ही आज जो भाग वाचलेला आहे तुमच्याजवळ ते लिहिलेलं असल्यामुळे तुम्ही रिटर्न ते वाचू शकता व्यवस्थितपणे, पुन्हा पुन्हा ते वाचन करून ते आठवण्यासाठी तुम्हाला ती मदत पण होते। हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे रिव्हिजन। आणि परीक्षेमध्ये या गोष्टीचा खूप फायदा होतो। तुमच्याजवळ तुमची नोट्स स्वतःच्या हाताने लिहिलेले अक्षर जे असतील तर ते त्याच्यामुळे तुम्हाला लवकर समजते, तुमची भाषा तुम्हाला लवकर समजते आणि त्यामुळे तुम्ही लवकर तो अभ्यास तुम्ही तयार करू शकता, तुमच्या माइंडमध्ये ते बसते। बरोबर आहे, आणि ते आठवते आपल्याला। पण जर पुन्हा ते पाहत राहिलो तर ते परीक्षेच्या वेळेस ते जास्तीत जास्त आठवण्याचे चान्सेस जास्त असतात। यामुळे नोट्सचा हा खूप महत्त्वाचा भाग आहे। नोट्स लिहिल्यामुळे आपल्याला विचारामध्ये खूप विशेष भाग येतो, जे म्हणजे स्पष्टता येते, काय लिहायचं, कसं लिहायचं, किती लिहायचं, जो भाग समजलेला आहे त्याच्यातले नेमके मुद्दे काय आहे, स्पष्टता येते आणि काय लिहून काय लक्षात ठेवायचं याच्यातलं या पूर्ण पाठातलं सर्वात महत्त्वाचे मुद्दे काय आहे। बरोबर आहे, आणि जे महत्त्वाचा मुद्दा जो आपण पाहिला याच्या अगोदर की प्रश्न आणि उत्तर हे लिहायचे असतात त्या नोट्समध्ये। म्हणजे प्रश्न उत्तर असल्यामुळे काय होते की आपल्याला त्या सेम टू सेम ते क्वेश्चन येऊ शकतात किंवा त्याच्यावर आधारित क्वेश्चन येऊ शकतात। मग आपण याचा रेफरन्स घेऊन आपण ते आन्सर लिहू शकतो। क्वेश्चन त्या पद्धतीचे असतील त्या पद्धतीप्रमाणे आपण त्याचा आन्सर लिहू शकतो। म्हणजे अभ्यासासाठी नोट्स ही खूप महत्त्वाची बाब आहे। बरोबर आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वच काही आपण लक्षात ठेवू नाही शकत। जो अभ्यास सुरू आहे तर त्यासाठी नोट्स बनवलेले असल्यामुळे आपण ज्यावेळेस अभ्यास करायला बसू त्यावेळेस स्मरणशक्तीचा वापर तिथे करणार आहे। नोट्स बनवल्यामुळे आपण ते वापर करून आपल्या स्मरणशक्तीला आपण पक्क बनवणार आहे, सुधारणार आहे। ठीक आहे, म्हणजे नोट्स बनवलेलं असेल त्याच्यामुळे ते पूर्ण व्यवस्थित आपल्याजवळ सर्व मटेरियल तयार आहे आणि ते आपण वाचन करू, अभ्यास करू, समजून घेऊ आणि पुन्हा आपण ते स्टोरेज करू आणि स्टोरेज करून ते पुन्हा रिव्हिजन करून आपण आपली स्मरणशक्ती आपण चांगली दांडगी बनवू शकतो। म्हणून नोट्सचा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्व विद्यार्थ्यांनी नोट्स बनवायला पाहिजे। नोट्समुळे तुमचा अभ्यास चांगला होतो। ज्या मुलाच्या नोट्स नसतात त्यांना खूप प्रॉब्लेम जाते, हे तुम्ही पहा। आणि ज्यांच्या नोट्स खूप काय सुंदर, सुवाच्य, चांगलं आणि पद्धतशीरपणे लिहिलेलं आहे त्या मुलांना अभ्यासामध्ये खूप फायदा होतो, त्यांचा रिझल्ट चांगला होताना आम्ही पाहिलेला आहे।
तर कृपया नोट्स बनवायला शिका आणि नोट्सचा योग्य पद्धतीनं वापर करायला कंटिन्यू करा. ठीक आहे, आलं लक्षात? तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नोट्सबद्दल होता, समजलं असेल असं मी गृहीत धरतो. आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.